तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्रा जितो, जी की जितो प्लस व्हेरियंट आहे आणि ही गाडी डिझेलमध्ये आहे। संपूर्ण माहिती आज तुम्हाला मराठीमध्ये भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ नक्की लाईक करा। तुम्ही जर फर्स्ट टाइम मराठी कमर्शियल व्हेकल पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ऑटोमोबाईल क्षेत्रातली सर्व जी माहिती व्यावसायिक गाड्यांची या ठिकाणी तुम्हाला जी फक्त आणि फक्त मराठीमधून भेटत असते। सो चला चावीपासून सुरुवात करूया। चावी जर पाहिली तर तुम्हाला अशी सिंपल जी चावी आहे देण्यात आली, दोन चाव्या ज्या आहेत या ठिकाणी देण्यात आलेले आहे। बाकी त्याच्यामध्ये कुठलेही फंक्शन नाही आहे। बाकी फ्रंटने तुम्ही जर पाहिलं तर गाडीचा जो लुक आहे तो असा आहे। त्यानंतर ग्लास एरिया पाहिला, ग्लास एरियासुद्धा मोठा आहे। वायपर देखील पाहू शकता। या गाडीमध्ये वॉशर जो आहे तो वायपरमध्ये देण्यात आलेला नाही आहे। बाकी जर पाहिलं तर महिंद्राचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता। छोटीशी ग्रिल देण्यात आलेली आहे। त्यानंतर हेडलॅम्प जर पाहिलं तुम्ही तर हॅलोजन सेटअप आहे, हाय बीम लो बीम याच्यामध्येच आहे। इथे तुम्ही टर्न इंडिकेटर जे आहे ते पाहू शकता। त्यानंतर खाली जे आहे ते फोग लॅम्पची जागा देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही आफ्टर मार्केट जे आहे ते फोग लॅम्प देखील बसू शकता। आणि बंपर देखील पाहिला ब्लॅकमध्ये देण्यात आलेलं आहे। आणि जितो गाडी पाहिली ना, एक प्रॅक्टिकल गाडी आहे। गाडीची जर तुम्ही एक शोरूम किंमत पाहिली ना तर 4,54,000 रुपये एक शोरूम किंमत आहे। ऑन रोडवरती तुम्ही घेण्यासाठी गेले ना तर 5,08,000 रुपये या गाडीची ऑन रोड किंमत आहे। बाकी डिस्काउंट वगैरे देखील चालू आहे। बाकी खूप खूप धन्यवाद शिव ऑटोविंग भोसरी पुणे यांचं, त्यांनी आपल्याला गाडी जी आहे ती रिव्ह्यूसाठी दिली। तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही बेस्ट डीलसाठी जे आहे ते नक्की कॉल करू शकता जर तुम्ही ही गाडी पुण्यामध्ये घेत असाल। मित्रांनो, फ्रंटने तुम्ही गाडी पाहिलेलीच आहे। गाडी कशी आहे आता आपण साईडने येऊया की साईडने गाडी कशी आहे। गाडीचे जे पुढचे टायर आहेत ते कसे पाहून घ्या। हे जर पाहिलं तर 12 इंचचे आहेत। पुढच्या साईडला डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे। मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे। आणि हे MRFचे टायर आहेत, त्याच्यामध्ये ट्यूब आहे। आणि याची जर साईज पाहिली तर 145 R12चे जे टायर आहेत त्याच्यामध्ये यूज झालेले आहेत। आणि गाडी ग्राउंड क्लिअरन्स पाहिला तो देखील चांगला आहे गाडीचा। इथे तुम्ही बॅटरी सेटअप जे आहे ते पाहू शकता। डोअर जर पाहिले तर इथे जे आहे ते तुम्हाला ब्लॅकमध्ये जे डोअर हँडल देण्यात आलेले आहे। त्यानंतर मॅन्युअलमध्ये तुम्हाला जो बाहेरचे जर तुम्ही ओव्हरव्हीएम पाहिले हे सुद्धा तुम्हाला हाताने जे आहे ते ॲडजस्ट करायचे आहेत। ठीकठाक क्वालिटीचे आहेत। त्यानंतर गाडीचा ग्लास एरिया पाहिला, ग्लास एरियासुद्धा मोठा आहे। आणि मागचा जरी हौदा पाहिला तो देखील मोठा आहे। इथे तुम्ही हुक देखील पाहू शकता। आणि सस्पेन्शन जर पाहिलं तुम्ही गाडीचं तर सस्पेन्शन देखील तुम्ही पाहू शकता। इथे बॅटरी आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जो मागचा हौदा आहे तो पाहून घेऊया। हौदा देखील मोठा आहे। इथे तुम्ही हुक देखील पाहू शकता। आणि अशी जर तुम्ही साईज पाहिली ना तर 7.4 फूट आहे। आणि अशी जर पाहिली तर 4.9 फूट अशी साईज आहे। आणि मोठा आहे। तुम्ही भरपूर मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये ठेवू शकता। इथनं जे आहे ते तुम्ही इंजिन देखील पाहू शकता। आता इंजिन जर पाहिलं तर इथे खाली जे इंजिन आहे हे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर गाडीची ओव्हरऑल जर तुम्ही लेंथ पाहिली ना म्हणजे ह्या एंडपासून इथपर्यंत तर ही 3876 mm आहे। आणि मित्रांनो, मागच्या साईडने जर आपण आलो तर गाडीचा हा जो लुक तुम्ही पाहू शकता। हा फाळका देण्यात आलेला आहे। आणि हा देखील याच साईडने जो आहे तो ओपन होतो। बाकी ह्या साईडने जे आहे ते फिक्स जे फाळके आहे ते देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला जर मटेरियल ठेवायचं असेल तर तुम्ही इथनं जे आहे ते खाली पाडून जे आहे ते मटेरियल ठेवू शकता। किंवा जर इझी मटेरियल असेल तर ते देखील वरतून उचलून जे आहे ते ठेवू शकता। बाकी इथे जर पाहिलं तर 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहे ते देण्यात आलेले आहे। मागचे टेल लॅम्प जर पाहिले तर हे असा सेटअप आहे आणि हॅलोजनमध्ये आहे। आणि गाडीची स्टेपनी जर पाहिली ना तुम्ही तर स्टेपनी इथे नाही आहे। आपल्याला शोधायला लागलं कुठे आहे स्टेपनी। ठीक आहे, लेट्स सी। स्टेपनी जर पाहिली तर इथे जी स्टेपनी आहे ही देण्यात आलेली आहे। आणि ही गाडी डिझेलमध्ये आहे। इथनं जे आहे ते तुम्ही डिझेल फ्यूल करू शकता। आणि डिझेल टँक तुम्ही जर पाहिला तर 10.5 लिटरचा डिझेल टँक जो आहे तो देण्यात आलेला आहे इथे। त्यानंतर बाकी साईडने जर पाहिलं तुम्ही तर गाडीचा जो लुक आहे तर तुम्ही पाहू शकता। मोठी साईज आहे। एक छोट्या सेगमेंटची गाडी जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे डिझेल इंजिनमध्ये। मित्रांनो, गाडीचं जर तुम्ही सस्पेन्शन पाहिलं ना तर सेमी ट्रेलिंग आर्म जो सस्पेन्शन आहे याच्यामध्ये यूज झालेला आहे। आणि पुढच्या साईडला जर पाहिलं तर IFS जे सस्पेन्शन आहे ते तुम्ही इथे पाहू शकता। पाट्यांचा वगैरे जो यूज आहे याच्यामध्ये झालेला नाही आहे। बाकी तुम्ही इंजिनचा जो सेटअप आहे तुम्ही पाहू शकता। इंजिन जर तुम्ही जर पाहिलं तर 625 सीचं इंजिन जे आहे ते यूज झाले आहे। सिंगल सिलेंडर डिझेल इंजिन आहे। आणि ॲव्हरेज देखील चांगलं आहे। 32 किलोमीटर जे ॲव्हरेज आहे हे 1 लिटरचं डिझेलला जे आहे ते याच्यामध्ये क्लेम करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे जर पाहिलं तर हा एअर इनलेट आहे जो की इंजिनला एअर जाते इथनं। त्यानंतर हा जर पाहिलं तर हा ग्लास एरियासुद्धा देण्यात आलेला आहे जेणेकरून ड्रायव्हर पुढच्या साईडला बसलेला असेल तर मागच्या साईडने जे आहे ते पाहू शकतो इथे सामान वगैरे जे आहे ते कसं आहे। आणि मित्रांनो, गाडीची जर वॉरंटी ऑफर पाहिली ना महिंद्रा जितो प्लसची तर ही 3 वर्ष आणि 72,000 किलोमीटरची वॉरंटी ऑफर आहे ही कंपनीने याच्यासोबत दिलेली आहे। मित्रांनो, या गाडीची पेलोड कॅपॅसिटी पाहिली ना तर पेलोड म्हणजे ही गाडी किती वजन जे आहे ते घेऊन जाऊ शकते तर 715 किलोपर्यंत जे वजन आहे हे कंपनीने याच्यासोबत जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे। म्हणजे 715 किलोपर्यंत वजन जे आहे ते तुम्ही या गाडीसोबत जे आहे ते नक्कीच वाहून घेऊन जाऊ शकता। चला मित्रांनो, गाडीचं इंटेरियर चेक करूया। त्याच्या आधी इथनं जे आहे ते तुम्ही डोअर लॉक अनलॉक जे आहे ते करू शकता। डोअर हँडल ब्लॅकमध्ये देण्यात आलेले आहे। जितो प्लसची जी
बॅजिंग आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. सो आपण आता गाडीचं जे इंटिरियर आहे ते पाहून घ्या. डोअर जर पाहिले ना, डोअर चांगल्या प्रकारचे आहेत, डिझाईन करण्यात आलेले आहेत. इथनं जे आहे ते तुम्ही लॉक अनलॉक करू शकता डोअर. हे जे डोअर हँडल आहेत ना मित्रांनो, हे गोल टाईपमध्ये आणि हे खूप चांगले युनिक डिझाईन आहे. मला तर पर्सनली खूप आवडलेलं आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर जे विंडो आहे ते तुम्ही रोल अप रोल डाऊन करू शकता. इथे एक हँडल देण्यात आलेलं आहे. बाकी कुठलाही फीचर नाही, बोटल ऑर्डर वगैरे जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेलं नाही आहे. बाकी गाडीचं जर तुम्ही पाहिलं तर इंटिरियर असं आहे. स्टेअरिंग व्हील तुम्ही पाहू शकता, मॅन्युअल स्टेअरिंग व्हील आहे. कुठलेही पॉवर स्टेअरिंगचा ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे. आणि सीट जरी पाहिलं तुम्ही तर हे जे सीट आहे असे आहे. आणि त्यानंतर ते सीट आहे ना, तुम्ही तुमच्या हाईटनुसार मागे पुढे देखील करू शकता. जास्त याचा गॅप नाही आहे, बट ठीक आहे तुम्ही करू शकता. त्यानंतर खालचा पोर्शन पाहिला तो देखील एकदम फ्लॅट आहे. तुम्ही जे आहे ते रेस ब्रेक आणि जो क्लच पॅडल आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर हा जो स्विच पाहिला तुम्ही तर पुढचे जे हेडलॅम्प आहे ते तुम्ही इथनं अपडाऊन जे आहे ते करू शकता. सो गाडीचे आपण आता आतमध्ये बसूया. तर मित्रांनो, हे गाडीचं इंटिरियर पाहू शकता तुम्ही. इथे ग्लब बॉक्स देखील देण्यात आलेला आहे. सो हा जर पाहिला तर स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे. हा ॲनॉलॉगमध्येच आहे. त्यानंतर छोटी स्क्रीन देण्यात आलेली आहे. आता गाडीमध्ये जे आहे ते डिझेल कमी आहे, त्यामुळे हा जो बीप साऊंड आहे येतो मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. याच्यामध्ये ना किती वाजलेले आहे, त्यानंतर फ्यूल किती आहे, त्यानंतर किती किलोमीटर झालेले आहे, त्यानंतर कूलंटचं टेम्परेचर किती तुम्ही पाहू शकता. बाकी जे अलार्मचे साईन वगैरे जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. एक सिंपल बेसिक देण्यात आलेलं आहे. इथनं तुम्ही जे आहे ते मोड चेंज करू शकता आणि रिसेट देखील तुम्ही इथनं करू शकता. सो आपण आता गाडीची जे आहे ते बंद करूया. डिझेल कमी असल्यामुळे हा आवाज येतो आहे. त्यानंतर स्टेअरिंग व्हील आहे, मॅन्युअल स्टेअरिंग व्हील जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा थोडी जागा देण्यात आलेली आहे. जे प्लास्टिक मटेरियल ना ते ठीकठाक क्वालिटीचं आहे. इथे सुद्धा थोडी जागा आहे, तिथे तुम्ही काही ठेवू शकत नाही. बट कमर्शियल व्हेकल आहे त्यामुळे इथे जर पाहिलं तर 12 वोल्टचा एक पॉवर सॉकेट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अगेन या ठिकाणी जे आहे ते तुम्ही पाहू शकता BS6 नॉर्म्समध्ये ना ज्यावेळेस गाड्या आलेल्या आहेत त्यावेळेस हे जर साईन इथे जर आले ना तर हे जे बटन आहे तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून जो कार्बन साचलेला आहे एक्झॉस्ट सायलेन्सरमध्ये तो निघून जातो. सो हे एक देण्यात आलेलं आहे. बाकी तुम्ही इथे जे आहे ते इन्फॉर्मेशन पाहू शकता, किती वाजलेले आहेत हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर गिअर बॉक्स जर पाहिला तर 4 स्पीड आहे. एक रिव्हर्स गिअर जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि याचं जर पाहिला तर ठीक आहे, केबल टाईप जे गिअर आहे याच्यामध्ये यूज झालेलं आहे. इथे तुम्ही खाली केबल जे आहे ते देखील पाहू शकता. त्यानंतर इथे थोडी जागा देण्यात आलेली आहे. त्यानंतर हा ग्लब बॉक्स पाहिला, हा देखील ठीकठाक मोठा आहे, जास्त मोठा नाही आहे. क्वालिटी लेवल पाहिलं ना ठीक आहे. त्यानंतर ड्रायव्हरच्या शेजारी एक व्यक्ती बसू शकतो. इथे स्पॅनर देण्यात आलेले आहे. त्यानंतर एक टोईंग हुकसुद्धा आहे. सो ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर हा रिफ्लेक्टर आहे, जेव्हा तुम्ही गाडी जे आहे ते पंक्चर वगैरे झाले, हायवेवरती बंद झालेली असेल सो हा देखील तुम्ही हायवेवरती नक्कीच लावायला पाहिजे, जेणेकरून सेफ्टीच्या दृष्टीने एक चांगलं होऊन जातं. बाकी इथे जर पाहिलं तर हा डोअर हँडल आहे को ड्रायव्हर साईडला. आणि इथे जर पाहिलं तर एक तिकीट होल्डर जो आहे तो देण्यात आलेला आहे. बाकी कुठलंही याच्यामध्ये नाही आहे. आणि इथे थोडं इन्स्ट्रक्शन जे आहे ते इथे देण्यात आलेले आहेत, काय काय करायचं आहे. सो हे चांगलं आहे. त्यानंतर हा जर आयवर येऊन पाहिलं तुम्ही, हा सुद्धा मॅन्युअलमध्ये जो आहे तो देण्यात आलेला आहे. इथे वरती जर पाहिलं तर हॅलोजनमध्ये जो बल्ब आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. इथे हँडब्रेक आहे, हँडब्रेकचा यूज देखील तुम्ही नक्की करू शकता. आणि इथे जर पाहिलं तर म्युझिक सिस्टम वगैरे जे आहे ते तुम्ही इथे बसू शकता. तर मित्रांनो, हे गाडीबद्दल एवढीच माहिती होती. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असतील महिंद्रा जितो प्लसबद्दल ते देखील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा विशाल विदाटे ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम ID आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.